नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाच्या बडग्यानंतर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगानं जे बेताल वक्तव्य करणारे नेते आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. सर्वात आधी उत्तर प्रदेशमधल्या नेत्यांवर निवडणूक आयोगानं कारवाई केलेली आहे. त्यामध्ये मायावती आणि आझम खान यांना बदनामीकारक, धार्मिक ध्रुवीकरण करणारी, निवडणूक फिरवणारी, ज्याला म्हणूया ना जातीवाचक अशी वक्तव्य करणारी ज्या काही प्रचार सभांमधून त्यांची तक्रार पुढे आली त्या तक्रारींवरून त्यांच्यावरती 3 दिवसांची प्रचारबंदी लागू केलेली आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर सुद्धा प्रचारबंदी लागू केलेली आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ आणि आझम खान यांच्यावर 3 दिवसांची प्रचारबंदी, मायावती आणि मनेका गांधी यांच्यावर 2 दिवसांची प्रचारबंदी केंद्रीय निवडणूक आयोगानं लागू केली. इतरही अनेक तक्रारी आहेत, त्यावरून आता एक एक करून वेगवेगळ्या प्रकरणांचा निपटारा होईल. आक्षेप असा घेतला जातोय की काही कारवाई केली जाते आहे. ही कारवाई सर्वसमावेशक का होऊ शकत नाही? काँग्रेसनं आक्षेप घेतला की जेव्हा राहुल गांधी यांनी वायनाडमधून दुसरा उमेदवारी अर्ज भरवायचं ठरवलं किंवा भरला, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील यांनी सुद्धा बहुसंख्याक अल्पसंख्याक यावरनं विधानं केली. ती सुद्धा जो न्याय मायावती, योगी आदित्यनाथ, आझम खान, मनेका गांधी यांना लावला तोच न्याय या 2 प्रकरणांबद्दल सुद्धा लागू शकतो. पण ते धाडस केंद्रीय निवडणूक आयोग दाखवेल का, हाच प्रश्न काँग्रेसकडून विचारला जातोय आणि अनेकांच्या मनात सुद्धा आहे. त्यामुळं एकूणच आज आपण जी चर्चा करणार आहोत, एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकार, त्या अधिकारांची कक्षा, त्यांना जे अधिकार दिले गेलेले आहेत त्याच्या मर्यादा, यावर तर चर्चा करणारच आहोत. पण त्याचबरोबर जे नेते जाती धर्मावरनं धार्मिक ध्रुवीकरण करू पाहत आहेत, मतं फिरवू पाहत आहेत, मतांसाठी बेताल वक्तव्य करतायत, त्यांच्यावर तुम्ही आवर कसा घालणार यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये भाकपचे प्रवक्ते कॉम्रेड मिलिंद रानडे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते भाई जगताप आहेत. तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत. आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. असीम सरोदे हे बऱ्याच दिवसानंतर आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. त्यांची तब्येत आता प्रकृती खूप बरी आहे आणि आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सुद्धा आहेत. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. मी सुरुवातीला ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे जातो, कारण अनेक दिवसांपासून त्यांचा आवाज ऐकला नाही, मोह होतोय त्यांना पुन्हा ऐकण्याचा. असीम सरोदे, कायदेतज्ञ म्हणून निवडणूक आयोगाच्या काही मर्यादा आहेत, पण तरी सुद्धा ज्या मर्यादा नैतिकदृष्ट्या स्वतःवर निवडणूक प्रचार सभांमधून लावून घ्यायला पाहिजे, अशा वेळी अनेक नेते, मोठमोठे नेते हे ते विसरतात की आपली नैतिकता आहे. त्याचबरोबर आपल्याला बेताल वक्तव्य करायचं नाहीये, जाती धर्मावर मतं मागायची नाहीत. पण निवडणुकीत हे होतं, न कळत का होईना ते होतं. काही जण तर जाणून बुजून करतात. यावर आवर कसा घालणार? सगळ्यांना नमस्कार. आशिषजी, मुख्य मुद्दा हा आहे की पूर्ण निवडून आलेला काळ कोणत्याही प्रकारची विचारसंहिता, कोणत्याही प्रकारची आदर्श वागणूक जे ठेवू शकत नाही, अशा अनेक लोकांवर अचानक जेव्हा निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली बंधनं घातली जातात तेव्हा त्यांना ते कळत नाही किंवा त्यांच्या ते लक्षात येत नाही की आपल्याला चांगला वागायचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की नेहमी सदाकाळ चांगले वागणारे आणि विचार संहिता असलेले, विचारांना स्वतःच्या काहीतरी दिशा असलेले लोक जर राजकारणात असतील तर ते नक्कीच चांगले वागतील. आणि मला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की निवडणूक आचारसंहितेमध्ये व्यक्तिगत टीका करणं हे अत्यंत चुकीचं समजलं जाते आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. नरेंद्र मोदी हे त्यांची बायको जशोदाबेन यांना सोडून पळून आलेले आहेत, त्यांना न सांगता निघून गेलेले आहेत. पण या संदर्भातलं वक्तव्य करणं निवडणुकीच्या काळामध्ये हे आचारसंहितेचा भंग आहे.
आणि त्यामुळे त्या संदर्भात अत्यंत नाजूक विषय असल्यामुळे सगळ्यांनी पाळलं पाहिजे की त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलू नये. जाती धर्मावर आधारित कोणती टीका टिप्पणी करून किंवा जाती धर्मावर आधारित एखादं अपील करून आपण मतं मागणं, चर्च किंवा मस्जिद, मंदिर किंवा बुद्ध विहार या ठिकाणी सभा घेऊन लोकांना आपल्याला मतं द्या असं अपील करणं, या सगळ्या अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. पैसे वाटणं, दारू वाटणं, आता अनेक मोठ्या प्रमाणात पैसे पकडले गेलेले आहेत, नोटांचे बंडल सापडलेले आहेत. या सगळ्या भ्रष्ट मार्गांनी निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. परंतु तुम्ही म्हणता तसं विचारसंहिताच नसलेले लोक अनेक जण आज काही राजकीय पक्षांमध्ये असल्यामुळे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि इथे बसलेले सगळेच जण राजकीय पक्षांचे लोक हे नाकारणार नाहीत, कारण की त्यांच्या वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या पक्षांमध्ये उड्या मारणारे सुद्धा अनेक जण आहेत जे निवडणुकीच्या काळात एकदम दुसऱ्या पक्षात जातात. म्हणून मध्यंतरी जोक सुद्धा एक खूप गाजला की लोकांना काही वेळ द्यावा 1 महिन्याचा, की आता नेमकं कोणी कोणत्या पक्षात गेलेले आहेत हे समजून घेण्यासाठी, नंतर मतदान करण्यासाठी हा मतदारांचा अधिकार म्हणून मान्य करावा असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुळात प्रश्न आहे तो विचारसंहितेचा आहे. वागणुकीच्या संदर्भातले कोणतेही धरबंध पाळायचे नसतील तर असे लोक राजकारणामध्ये वाचाळताच आणतात. म्हणजे योगी आदित्यनाथ असो, नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो, मी तिघांचे उदाहरण मुद्दाम देतो कारण की धर्मावर आधारित विद्वेषपूर्ण बोलणारे अत्यंत वाईट लोक भारतीय राजकारणामध्ये सध्या आहेत. आणि त्यांचेच मग भाऊबंद आपण पाहू शकतो जे अनेकदा, आता मनेका गांधींना कदाचित सांगितलं गेलं की काय की तुम्ही सुद्धा चिखलात उतरा, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला आता आपलं मानणार नाही. त्यांनी सुद्धा मुस्लिम लोकांना अपील केलं. हे अत्यंत वाईट जे पायंडे पडत आहेत त्याबद्दल आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे भारतीय मतदारांनी आणि नागरिकांनी, असं मला वाटतं. मी जातो शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. मला माहिती आहे शिवराय कुलकर्णी यांनाच आधी बोलायचं असेल, कारण असीम सरोदे जे काही बोलले त्यावरती त्यांना काही प्रमाणात आक्षेप नक्कीच असेल. शिवराय कुलकर्णी, बघा तुमचे सोलापूरचे भाजपचे उमेदवार आहेत जय सिद्धेश्वर महास्वामी महाराज, ते काय म्हणाले, मीच देव आहे. यावरती तक्रार करो न करो पण पक्षाने कारवाई करायला पाहिजे होती. जेव्हा उमेदवार पब्लिकली असं म्हणतो की मीच देव आहे, मला मतं द्या, काय अर्थ घ्यायचा? पहिले एक तर 2 मुद्द्यांवर बोलतो मी की आचारसंहिता पाळली पाहिजे, आचारसंहितेचे नियम पाळले पाहिजे, लोकशाही प्रक्रिया मानली पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण हे सगळं मांडलं जात असताना कोणती माणसं वाईट आहेत या पद्धतीचं विधान या अशा वाहिनीच्या माध्यमातून करणं हे अशोभनीय आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे असीम सरोदेंच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करतो की अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे वाईट माणसं आहेत. याचं सर्टिफिकेट देण्याचा ठेका कोणी असीम सरोदे नावाच्या कोण्या न्यायमूर्तीकडे दिलेला नाही. त्यांनी कृपा करून ज्यांना या देशाने ज्यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिलेला आहे, या देशातलं सर्वाधिक मतदान ज्यांना मिळालं आहे, सर्वाधिक जागा त्यांच्या आहे, देशातले सर्वाधिक राज्य त्यांच्याकडे आहे आणि आज संपूर्ण देश ज्यांच्या विचारांनी व्यापलेला आहे, ज्यांच्या पक्षाने व्यापलेला आहे, त्यांच्याबद्दल या पद्धतीचे विधानं चर्चेमध्ये आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. या पद्धतीचं विधान चालणार नाही. सांसदीय भाषा आपणही वापरली पाहिजे. आचारसंहिता कशी पाळली जावी हे शिकत असताना, हे शिकवत असताना, लोकांना सांगत असताना आपल्याला स्वतःला शब्दांचं भान ठेवता येत नाही. या प्रकारचे शब्द आपण वापरतो लोकांविषयीचे. कुठली आचारसंहिता तुम्ही शिकवणार लोकांना? कोणत्या तोंडाने तुम्ही आचारसंहिता शिकवतात? त्याच्यामुळे आचारसंहिता जर लोकांना शिकवायची असेल ती नीट भाषेमध्ये शिकवली पाहिजे. आणि स्वतः आपण ज्या विद्या वाचस्पतीच्या आविर्भावामध्ये आपण बोलतात स्वतः, योग्य नाही ही भाषा वापरणं. हे सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा स्वामीजींच्या बाबतीत आपण विचारला आशिषजी, तर स्वामीजींनी मीच देव आहे आणि देवाला मत द्या या पद्धतीने ते वापरलेलं नाही. आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस आहे, धार्मिक क्षेत्रातला माणूस आहे. धार्मिक उदाहरणं देण्याची एक सराव, एक सवय त्यांना असते आणि माणसाच्या मध्ये देव बघितला पाहिजे. माझ्यामध्येच तुम्ही देव बघा, या अतिशय साधेपणाने जी परंपरा आहे आपल्याकडे मांडण्याची की माणसामध्येच देव बघितला पाहिजे, या भावनेने त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. मी देव आहे आणि म्हणून देवाला मतदान करा, जर मला मतदान केलं नाही तर तुम्हाला पाप लागेल, या भावनेने किंवा या पद्धतीने जर ते बोलले असते तर ते आक्षेपार्ह राहिलं असतं. त्याच्या आधीचे काय वाक्य होते, नंतरचे काय वाक्य होते ते देखील दाखवले गेले पाहिजेत, ते देखील सांगितले गेले पाहिजेत. ते जर व्यवस्थित सांगितलं गेले, समजून सांगितलं गेले. आता आपण एक सभा आपण या ठिकाणी पाहत होतो, त्या सभेमध्ये एक फोटो दाखवण्यात आला. त्या फोटोवर शहीदांचे फोटो होते. ते कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या प्रचारातलं स्मॅशपीट नव्हतं. तो सैनिकांच्या श्रद्धांजलीसाठी झालेला कार्यक्रम होता, त्यातला फोटो दाखवला गेला. हा विपर्यास आहे. कुठला फोटो कुठे दाखवायचा
ही आचारसंहिता आपण पाळली पाहिजे, आपणही विवेक पाळला पाहिजे. लोकांना आचारसंहिता शिकवताना हा विवेक आपणही पाळला पाहिजे, एवढं मला आपल्याला सुचवं असं वाटतं. मला तेवढा आक्षेप फक्त घ्यायचा होता. ठीक आहे, ठीक आहे. भाई जगताप आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आमदार. भाई जगताप, 2 विधानांवरती आक्षेप घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं कारवाई केली. पहिली म्हणजे योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ असं म्हणाले, काँग्रेस, सपा, बसपाचा अलीवर विश्वास असेल तर आम्हालाही बजरंग बलीवर विश्वास आहे. दुसरं वाक्य आहे मनेका गांधी यांचं, म्हणजे हे मी भाजपच्या नेत्यांविषयी बोलतो, ज्या केंद्रीय मंत्री आहेत भाजपच्या, त्या असं म्हणाला की माझा विजय मुसलमानांच्या मतांशिवाय होत आलाय, त्यामुळं माझ्याकडं जेव्हा मुसलमान काम घेऊन येतो तेव्हा मी याचं काम केलं नाही तर काय फरक पडतो असा विचार करते. भाजपच्या या 2 नेत्यांच्या विधानापलीकडेही काही विधानं आहेत ज्यावरती तुमचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप घेतले, ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. मला असं म्हणायचं आहे की तक्रारी या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात झाल्या, तुमच्याही नेत्यांच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी बदनामीकारक, जातीपूरक, द्वेषमूलक अशी वक्तव्य तुमच्या नेत्यांनी केलेली आहेत. तिथं सुद्धा कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल, ती तयारी तुमची आहे? आशिष, असं आहे की सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या सगळ्यांना, म्हणजे पॅनेलमध्ये जेवढ्यात तेवढ्यांना एक तुम्हालाही विनंतीपूर्वक सांगतो की आवाज हा या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असल्यामुळे आवाज थोडासा विचित्र झालाय आणि मला समजत नाही माझा आवाज, आणि म्हणून मी कदाचित जोरात बोललो तर त्याचा कोणी अर्थ वेगळा काढू नये याच्यासाठी फक्त बोलतोय. कारण मला आता तुम्हीच एकटे जोरात बोलत नाहीये, सगळेच नेते जोरात बोलतायत. जोरात बोलण्याचे आयकॉन तर आपले मुख्यमंत्री आहेत. असं काय करताय तुम्ही? बोला बोला. नाही ते येतो मी त्याच्यावर येतो. नाही, मी फक्त माझी अडचण सांगितली, कारण माझी सवय नेहमी जोरात बोलायची नाही असा एकंदरीत हे आहे. त्यामुळे आज जर बोललो तर मला माफ करा, कारण ते बोलताना मला तसं बोलावं लागतंय. अशी जे असं आहे की सगळ्यात प्रथम निवडणूक आयोगाचं कौतुकच करायला हवं की त्यांनी म्हणजे सेशन आपल्याला आठवत असतील की त्यांनी एक निवडणूक आयोगाचा दणका त्यावेळेला आणि निवडणूक आयोग काय आहे हे त्यांनी दाखवलं. आणि त्यानंतर आपल्या सगळ्या देशातल्या लोकांना कळायला लागलं की बाबा निवडणूक आयोग नावाची एक संस्था आहे आणि ती स्वायत्त आहे, तिला अधिकार आहेत आणि ते वापरले जाऊ शकतात. त्याच्यानंतर अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, त्याच्यानंतर चांगल्या वाईटही. आणि आता या निवडणूक आयोगाने जे सांगितलं किंवा जे बोललंय त्याचं स्वागतच करायला हवं. परंतु हे स्वागत करत असताना आपण जे म्हणालात ते, मग आमचे नेते असतील, हे जे म्हणाले आमचे मित्र असीम सरोदे जे म्हणाले की समजा नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कोण बोलत असेल आणि त्याच्यावर कोण टीका टिप्पणी करत असेल तेही अयोग्य आहे आणि त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. त्यामुळे कारवाई आमच्यावर होऊ नये आमचं असं म्हणणारच नाही, परंतु देशाच्या प्रमुखांची एक इमेज असते किंवा एक त्यांचा एक देशाचा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा देशाच्या 125 कोटी जनतेचा एक दृष्टिकोन असतो. आणि आतापर्यंतची जी परंपरा आहे की देशाचे प्रमुख हे देशाचे कुटुंब प्रमुख आहेत अशी एक भावना असते. परंतु आज जर आपण ज्या पद्धतीचं वातावरण गेल्या 4-5 वर्षामध्ये या देशामध्ये जर पाहिलं असेल तर असीम सरोदे म्हणतायत ते खरंच आहे, कारण ते कुणाला आवडो न आवडो परंतु ही वस्तुस्थिती आहे. आज जो स्तर जो निवडणुकीचाच नव्हे, राजकीय नेत्यांनी जे काय वापरायचे शब्द आहेत, विशेषतः त्यांचे प्रणेते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखीन अमित शहाच आहेत. ज्या पद्धतीची भाषा जी वापरली जाते आहे की ती पहिली वापरली गेली आणि आता जेव्हा आचारसंहिता नावाचं एक आपल्या समोर एक हे आहे, बंधन आहे, तरी सुद्धा वापरली जाते. आणि त्याबद्दल आम्ही म्हणालो किंवा आम्ही बोललो तर कुणाला काहीतरी वाईट वाटण्याची शक्यता आहे, ते त्यांना वाटू द्या. मला या ठिकाणी 2 गोष्टी आणखीन मांडायच्या आहेत आशिष. त्यांचं बघून म्हणजे नरेंद्र मोदी बोलतात आहेत, अमित शहा बोलतात आहेत
आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही काय विचारू नका. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो त्यांच्या एक सुशील माणूस, एक अतिशय, आणि माझे मित्र आहेत, आम्ही अनेक वेळेला, ते सुद्धा प्रवक्ते होते, मी होतो, आम्ही अनेक वेळेला अमोर समोर कित्येक वेळेला आलेलो आहोत, परंतु त्यांनी कधी एक जी चौकट आहे ती कधी तोडली नाही. अहो, राज्याचे मुख्यमंत्री बोलायला लागले आणि कशा आविर्भावामध्ये बोलायला लागले, अरे वा, काही वाटेल ते, आणि तरी सुद्धा त्याच्यावर आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावर बोलायचं नाही. आणि त्याच्या बाबतीमध्ये जर आम्ही बोललो तर आम्हाला काहीतरी, म्हणजे ही आचारसंहिता नाही, मग आचारसंहिता शिकवा तरी एकदा. एखादी जर व्यक्ती आपल्याला जर सांगत असेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टी, आणि व्यक्ती कशाला, कायद्यातच जे आहे ते, असीम सरोदेने कायद्यात काय ते सांगितलं, त्यांनी कुठे असं सांगितलं, त्यांनी सगळ्यात पहिलं वाक्य वापरलं ते नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक जीवनाबाबतीमध्ये कोणालाही बोलता येणार नाही, आणि जे मान्यच करावं लागेल, मलाही करावं लागेल, माझ्या नेत्यांनाही करावं लागेल, कुठल्याही पक्षाला करावं लागेल. परंतु नरेंद्र मोदींना कोणी अधिकार दिले देशाच्या याच्याबद्दल, धर्माच्या बाबतीमध्ये, देशाच्या लोकांच्या बाबतीमध्ये, याच अशा पद्धतीने टीका टिप्पणी करायला, एखाद्या नेत्याच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची यांना अमित शहानं कोणी ही दिलेली आहे. या देशाच्या घटनेने अजून अबाधित आहे देशाची घटना, ती तुम्ही बदलायचा किती प्रयत्न करा ते बघू आम्ही काय करायचं ते. परंतु मस्तवाल, सत्तेचा माज दिसतो या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज त्यांची भाषणं ऐकताना. आणि त्याचं दुर्दैव असं की ते माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधीही माझ्या महाराष्ट्राचा लौकिक असा नव्हता. आज जो माझा महाराष्ट्र आम्ही पाहतोय, ज्या पद्धतीची भाषणं मुख्यमंत्री करतात आहेत, त्यांचे सगळे सहकारी करतात आहेत, आश्चर्य वाटतंय की खरोखरच माझा महाराष्ट्र पुरोगामी राहिलाय का, असा प्रश्न निर्माण झालेला. भाई मला सुप्रीम कोर्टाने सुद्धा राहुल गांधींना नोटीस बजावलेली आहे मर्यादित की चौकीदार चोर है, हे वाक्य तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे जे बोलता आहात त्याच्यावरनं नोटीस बजावलेली आहे राहुल गांधींना. त्यावरती तुम्ही भाष्य करा ना, कारण आता राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाला सांगायचं आहे, नोटीसीनंतर उत्तर द्यायचं आहे. करतो, होय, नक्कीच ते दिलंच जाईल, त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आपल्याला अजिबात कारण नाही. आणि ते सुप्रीम कोर्टाने दिलं त्यामुळे ते जगजाहीर होईल, तुम्हाला कुणालाही त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आज देशभरामध्ये जगभरामध्ये सगळेच लोक म्हणतात आहेत की चौकीदार चोर आहे. त्यामुळे चौकीदार चोर आहे आम्ही म्हटल्यानंतर कोण चौकीदार आम्हाला माहित नाही का. कोणाला वाटतंय की मी चौकीदार, नि तू चौकीदार, नि तो चौकीदार, नि हा चौकीदार. आम्ही कुठे म्हणालो, ज्याला खाई त्याला खवखवे असं म्हणतात, किंवा चोर के दाढी में तिनका असा त्याला शब्द आहे, किंवा ती अशी एक म्हण आहे हिंदीमध्ये, आणि मराठीतही सांगितलं, खाई त्याला खवखवे. आणि म्हणून त्याचं उत्तर जे काय द्यायचं ते आम्ही सुप्रीम कोर्टाला देऊ. ठीक आहे देणार नाही. असीम सरोदे, तुम्हाला काय म्हणायचं आहे सुप्रीम कोर्टाच्या नोटीसीवरती, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि कायदेतज्ञ, तुमचा काय आक्षेप आहे सुप्रीम कोर्टाच्या नोटीसीवरती? मीनाक्षी लेखी यांनी जी तक्रार सुप्रीम कोर्टात अर्ज दिलेला आहे त्यावरती सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना नोटीस पाठवली. मला सगळ्यांची हो मला दोन गोष्टी सांगायच्या आहे की सगळ्यात पहिले सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधींनी जे म्हटलं ते कदाचित सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयासंदर्भात असल्यामुळे तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, कारण की त्या न्यायालयाच्या निर्णयामध्ये कुठेही चौकीदार चोर आहे असं म्हटलेलं नाही आहे. आणि तरी राहुल गांधींनी ते सांगितलं आहे. परंतु हा निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा मुळीच नाही आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे आणि कदाचित त्याच्यामधले सगळे तथ्य तपासून राहुल गांधींना दोषी ठरवलं जाऊ शकेल न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल, परंतु हा निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा नाही. ठीक आहे, शिवराज कुलकर्णी, या मुद्द्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे? सर्वोच्च मला 2-3 मुद्द्यांवर बोलायचं आहे. या एकच नाही तर 2-3 मुद्द्यांवर बोलायचं आहे. आता असीमजी म्हणतात की न्यायालयाचा अवमान आणि आचारसंहिता या वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक चांगला शोध आहे. मला म्हणजे त्यांच्या एकूणच सगळ्या कायद्यातज्ञतेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन आलं. न्यायालयाचा अवमान करणं हा सुसंस्कृतपणा झाला, आचारसंहिता हा वेगळा भाग झाला. न्यायालयाने जो निकाल दिला नाही
त्या निकालाचं निमित्त करून तुम्ही देशभर कागद दाखवत फिरताय आणि लोकांवर त्याचा आधार घेऊन आरोप करताय. हा आचारसंहितेचा भंग कसा नाही? एक तर 100% आचारसंहितेचा भंग आहे. याच्यावर जी काही कारवाई व्हायची आहे ती निवडणूक आयोग करेल. दुसरी गोष्ट मला भाईंना फार नम्रतापूर्वक सांगायचं आहे की त्यांनी जो पुरोगामी महाराष्ट्राचा या ठिकाणी उल्लेख केला आणि ज्या संस्कृतीचा उल्लेख केला, खरोखर पुरोगामी महाराष्ट्राचा आम्हाला अतिशय आदर आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते अत्यंत विनयाने बोलतात आणि आता आजकाल तेही बोलायला लागले वगैरे ते त्यांनी सांगितलं. आपण या सगळ्यांनी अशी जी महाराष्ट्र बघितलेला आहे, धरणं कोरडे पडले होते, ते कसे भरणार होते भाई जगताप आणि त्यांचे सहकारी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला, ताज हॉटेलवर बॉम्बस्फोट झाला, अशा छोट्या मोठ्या घटना होत असतात. असं विधान करणारा महाराष्ट्र आहे हा. त्याच्या आधी मला जाता येईल, अगदी हवाई सुंदरीच्या टाचण्यांपर्यंत मला जाता येईल. त्याच्यामुळे हे जर काढायचं असेल तर याची फार मोठी सुसंस्कृत महाराष्ट्राची यादी आहे बाई. त्याची आपण चर्चा न केली तरी ठीक आहे. एकूण चर्चा एवढी आचारसंहितेच्या संदर्भात निकष असतील प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. राहुल गांधींना यादी पाहिजे आहे तुम्ही सुसंस्कृत आदेशाला घेऊन त्यांच्या कल्चर राहुल गांधींचं इंटरप्रिटेशन आहे की त्यांनी हे आदेशात आहे असं म्हटलंय. जर का त्यांचं इंटरप्रिटेशन असेल स्वतःचं, तर एखाद्या वेळेस बातमीदारी करताना पत्रकार सुद्धा निकालाचं इंटरप्रिटेशन न्यूज विथ व्ह्यूज अशा पद्धतीने बातमी लिहितात. आशिष, मला फक्त मी पहिलं म्हणजे शिवराज कुलकर्णींच्या मनापासून त्याच्या त्या विचाराचं मी स्वागत करतो. शिवराज कुलकर्णीजी, काय वक्तव्य धरणातलं झालं त्याचं कोणीच समर्थन केलं नाही आणि ज्यांनी ते शिवराय कुलकर्णी, माफ करा, त्यामुळे त्याचं कधी समर्थन कोणी केलेलं नाही. कुठल्याही वक्तव्याचं समर्थन कधी झालं नाही. किंबहुना आपल्या फक्त माहिती करता ह्या पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा आहे हो. त्याच 26/11 ह्याच्यामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्याच 26/11 ह्याच्यामध्ये आमचे जे होम मिनिस्टर होतं त्यांनी राजीनामा दिला अनेक लोकांनी, कारण लोकक्षोभ होता. ह्याला पुरोगामीपण म्हणतात. आज देशभरामध्ये राज्यभरामध्ये काय चाललंय? कधी नव्हे ते शेतकरी कांद्यावर बसून आत्महत्या करतात आहेत, स्ट्राईकला जातात आहेत. माझ्या देशाची घटना फाडली जाते, माझ्या देशाच्या शेतकऱ्यांवर दिल्लीमध्ये फायरिंग केली जाते. आम्ही तेवढंच म्हणतोय हो शिवरायजी. त्यामुळे आपलं मतभिन्नता होऊ शकते, परंतु महाराष्ट्राचं पुरोगामित्व जे आहे ते तुमच्याने आमच्या याच्यावरच अवलंबून आहे. ते कुठल्या एका व्यक्तिविशेषवर, एका पक्षाच्या याच्यावर नाही. ही जाणीव आपल्याला सुद्धा आहे. आणि म्हणून बोट दाखवत असताना 3 बोट तुम्हाला खुणावतात आहेत. घटना सांगेन, वरच्या केंद्र सरकारच्या 5 वर्षातल्या 500 घटना सांगेन, 500 घटना सांगेन. ठीक आहे. आपल्यासोबत भाकपचे कॉम्रेड मिलिंद रानडे सुद्धा आहेत. मिलिंद रानडे, हे बघा, निवडणुकीचा काळ असतो, आचारसंहितेचा बडगा असतो, पण तरी सुद्धा आरोप प्रत्यारोप, वाद प्रतिवाद करताना प्रत्येकाची आपापली शैली असते. म्हणजे 2014 मध्ये अशाच प्रकारच्या कारवाया 2 व्यक्तींवरती झाल्या होत्या. आझम खान यांच्यावर झाली होती आणि अमित शहा यांच्यावर सुद्धा प्रचारबंदीची कारवाई झाली होती. पण निवडणूक आयोगाकडे अमित शहांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे त्यांची सुटका तेव्हा झाली होती. पण आझम खान तर हे सराईत आहेत. म्हणजे मागच्या वेळेसही त्यांच्यावर प्रचारबंदी झाली होती आणि यंदाही प्रचारबंदीची कारवाई झालेली आहे. असे जे नेते आहेत आझम खान सारखे, जे स्त्री विरोधात धार्मिक विधानं करतात, की जेणेकरून एकीकडे स्त्री आहे म्हणून तिचं खच्चीकरण करायचं, तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन करायचं, आणि दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण कसं होईल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं, ते आझम खान यांनी केलेलं आहे. अशी जी वक्तव्य आहेत, मला विचारायचा हा प्रश्न आहे की ही जाणीवपूर्वक केली जातात. ही पठडीतली म्हणजे ज्याला म्हणतो ना ठेवणीतली चीज, अशा असल्यासारखी ही वक्तव्य आहेत. चीज असा अर्थ ना मी गाण्याच्या मैफिलीच्या अनुषंगाने म्हटलंय. हा मुद्द्याकडे यायच्या आधी मला एक मुद्दा की जो देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, निर्णायक आणि घातक पद्धतीने होतोय त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून नरेंद्र मोदींची जी कार्यपद्धती आहे ती सगळ्या यंत्रणा मोडायच्या आणि त्या आपल्या वैयक्तिक अधिपत्याखाली आणायच्या हे चाललेलं आहे. CBI मध्ये 1 नंबर 2 नंबर एकमेकांच्या विरुद्ध फिर्यादी लावतायत. सुप्रीम कोर्टाच्या जजेसना लोकांच्या समोर यावं लागलेलं आहे.
आज आता आपण असं बघतो आरबीआयच्या 2 गव्हर्नरनी राजीनामे दिलेले आहेत. आज आपण असं बघतो की जो निवडणूक आयोग आहे तो कणाहीन झालेला आहे. सुप्रीम कोर्टाला त्याला सांगावं लागलं की बघा मिलिटरीचा उल्लेख होतोय. याच्या आधीपासून जर का आपण बघितलं या निवडणुकीच्या, तर कर्नाटकची निवडणूक आणि गुजरातची निवडणूक ही एकाच वेळेला होऊ शकणार होती. पण या निवडणूक आयुक्तांनी मोदींना फेवर करण्याकरता ती 15 दिवस 8 दिवस उशिरा जाहीर केली. म्हणजे त्यांना ते विमान जे उतरवायचं होतं पाण्यामध्ये ती नौटंकी करता आली. आज या घडीला नरेंद्र मोदी, मगाशीच तुम्ही दाखवलं की ते मत मागतायत फर्स्ट टाइम. राज ठाकरेंनी इचलकरंजीच्या सभेत दाखवलं. ठीक आहे, आमच्या भावावर राज ठाकरेंचं बिल फाडू नका. नाही, बिल नाही फाडत. मुद्दा असा की आज ते म्हणतायत त्यांच्या नावानं सिनेमा रिलीज होतोय, नमो टीव्ही होतोय आणि या सगळ्याबद्दल इलेक्शन कमिशन गप्प आहे. तेव्हा हे इलेक्शन कमिशन हे नांगी मोडलेलं इलेक्शन कमिशन आहे. आजही आपण शेषन यांचं नाव लक्षात ठेवतो कारण त्यांनी एक बाणा दाखवला. आज आपल्यापैकी पॅनलपैकी नक्की प्रत्येकाला माहिती आहे इलेक्शन कमिशन मध्ये 3 जण कोण आहेत, किती आहेत, त्यांची नावं काय आहेत माहिती नाहीत. कारण त्यांनी माहिती असावं असं कोणतंही बाणेदार वृत्ती दाखवलेलं नाही. आणि मोदी त्यांच्या वागण्यामधनं सगळ्या इन्स्टिट्यूशन्स मोडतायत. तशीच त्यांनी ही सुद्धा इन्स्टिट्यूशन मोडली आहे. न्यायालयाने आता चपराक लावायला सुरुवात केली आहे. 2 गोष्टी न्यायालयाने चांगल्या केला. राफेलच्या बद्दलचा पुन्हा एकदा त्यांनी घेतलं. जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स होते त्याच्यामधनं कोणाला किती पैसे मिळाले तो मुद्दा न्यायालयाने काढला. आणि न्यायालयाने इलेक्शन कमिशनला सुनावलं की तुम्ही हे सगळं बघा, डोळे कान नाक उघडं ठेवा. तेव्हा हे इलेक्शन कमिशन याची पूर्णपणे वासलात लावलेली या सरकारने. आणि हे मोदी सरकार या पद्धतीच्या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन तोडायला निघालेलं आहे. ही देशाच्या दृष्टीने आज सर्वात घातक गोष्ट आहे. यांनी जे जे काही वक्तव्य केली आहेत त्यातला कोणाचंही वक्तव्य डिफेंड करण्यासारखं नाही. त्यांना जी असेल ती शिक्षा झालीच पाहिजे. याच्या पुढेही जे करतील त्यांना झाली पाहिजे. पण त्याची सुरुवात मोदींपासून झाली पाहिजे. डाव्यांच्या वक्तव्यांकडे काय जाणीवपूर्वक मीडिया दुर्लक्ष करतं असा आक्षेप आहे की काय तुमचा? डाव्यांनी जे केलं असेल, कोणीही चूक केली असेल तर ती मीडियाने दाखवावी. त्याचं जे काय असेल ते त्यांना भोगावं लागेल. डाव्यांनी केलं म्हणजे ते चांगलं असं आम्ही म्हणत नाही. केरळमध्ये डावे जे करतायत त्याच्या फारसं प्रसार माध्यम दखल घेत नाहीत असा आक्षेप आहे भाजपचा. तुम्ही उद्यापासून घ्यायला लागा आणि त्याच्याबद्दलची असेल ती योग्य कारवाई करा. ठीक आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे आहेत. सर, मला तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की सुप्रीम कोर्टाचा बडगा आहे म्हणून ठीक आहे, पण तरी सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा हा दिसतोय का? दिसत असेल तर कसा? किंवा आता ज्या 4 कारवाया त्यांनी केल्या, योगी आदित्यनाथ, मायावती, आझम खान आणि मनेका गांधी, ह्या उत्तर प्रदेशमधल्या प्रचाराच्या अनुषंगाने केलेल्या आहेत. पण यामध्ये देशव्यापी स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती जर का कारवाई करायचं ठरवलं, एक प्रकरणांचा, तक्रारींचा निपटारा लावायचं ठरवलं तर अनेक नेते हे प्रचार बंदीच्या या कारवाईमध्ये अडकू शकतात. आशिष, आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं एका वाक्यात आधी उत्तर द्यायचं झालं तर हा निवडणूक आयोग पक्षपाती आणि कणाही नाही हे स्पष्टपणे म्हणावं लागेल. मिलिंद रानडे आणि बऱ्याचशा यातल्या गोष्टीचा मगाशी उल्लेख केला. आता ह्या ज्या कारवाया झाल्या तर सुप्रीम कोर्टानं बडगा उगारल्यानंतर निवडणूक आयोगानं कारवाया केल्या आहेत. खरं तर त्या आयोगावर माणसं कोण आहेत ही दुय्यम गोष्ट असते. आता हे आयुक्त, आधीचे आयुक्त वेगळे होते, पण निवडणूक आयुक्तानं ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकात स्मशान कब्रस्तानची भाषा करत होते त्यावेळी निवडणूक आयोगानं काय केलं हेही निवडणूक आयोगानं सांगायला पाहिजे. किंवा आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा संदर्भात फर्स्ट टाइम वोटरॉन केले जे आवाहन केलं त्या आव्हानाचा विचार केला. त्या आव्हानासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगानं काय कारवाई केली याच्या संदर्भातही निवडणूक आयोगाला विचारायला पाहिजे. तर निवडणूक आयोगाने हे छोटे मासे आहेत त्या छोट्या माशांच्यावर कारवाई केली आहे.
त्यांना अजूनही धाडस झालेलं नाही. खरं तर तो घटनात्मक संस्था आहे. त्या घटनात्मक संस्थेनं त्यांच्या पुढे सगळी माणसं समान आहेत. पद कुणाचं मोठं लहान हे मानायचं कारण नाही. त्यांनी पहिली कारवाई नरेंद्र मोदी या व्यक्तीवर करायला पाहिजे होती, तर बाकी सगळ्यांना त्याची निवडणूक आयोगाची जरब बसली असती. अमित शहा सगळ्या देशभर हिंदू मुस्लिम तणाव वाढवत फिरतायत. आम्ही आम्हाला हिंदू बौद्ध आणि ख्रिश्चनांच्या बद्दल तक्रार नाही, आम्ही मुस्लिमांना परत पडणार अशा पद्धतीची भाषा वापरतायत. त्यांच्यावर काय कारवाई निवडणूक आयोग करणार आहे हे निवडणूक आयोगाला विचारायला पाहिजे. काँग्रेसचे असतील, डाव्या असतील किंवा आणखी कुणी आझम खान सारखी माणसं असतील वाचाळ, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. ही तर कारवाई करताना पक्ष किंवा तो व्यक्ती कोणत्या मोठ्या पदावर याचा विचार न करता सगळं समान बघायला पाहिजे. पण निवडणूक आयोगानं हे आतापर्यंत कधीही बघितलेलं नाही. आता फारच निवडणूक आयोग म्हणजे सुप्रीम कोर्टानं टाचणी लावली म्हणून यांनी हे जे आत्ता ताजी 4 उदाहरणं आहेत, त्या 4 ताज्या लोकांच्यावर कारवाई केलेली आहे. पण फार मोठ्या प्रमाणावर बघावं लागेल. या निवडणुकीच्या काळातल्या आधीच्या काही घटनांच्याकडे बघावं लागेल आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विधानाकडे अधिक बारकाईनं काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल. कारण ते जे करतात तेच खालपर्यंत पादरत जातं, त्याची खाल कॉपी केली जाते. म्हणजे व्यक्ती म्हणून इथं त्या महत्त्वाच्या आहेत. कारण एक देशाचे पंतप्रधान आहेत आणि एक दुसरे देशातल्या सगळ्यात मोठ्या आजच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. यांचं वर्तन अधिक सुसंस्कृत पाहिजे, यांचं बोलणं अधिक जबाबदारीचं पाहिजे. पण ते निवडणुकीच्या प्रचारात अत्यंत बेजबाबदारपणे वागून या सगळ्या गोष्टींचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर त्यांच्यापासून कारवाईला सुरुवात झाली असती तर या एकूण सगळ्या यंत्रणेवर जरब बसली असते असं मला वाटतं. ठीक आहे, मी पुन्हा ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे जातो. असीम सरोदे, ज्या 4 कारवाया झालेल्या आहेत प्रचारबंदीच्या, त्यातलं योगी आदित्यनाथांचं जे विधान आहे ते धार्मिक ध्रुवीकरण करणारं आहे. त्यानंतर मायावतींचं सुद्धा विधान आहे ते धार्मिक ध्रुवीकरण करणारच आहे. त्यानंतर मनेका गांधी यांचं तर अगदी धार्मिक ध्रुवीकरण करणारं नाही तर ते द्वेषपूरक आहे. त्यातलं जे आझम खान यांचं जे वक्तव्य आहे ते स्त्रीवाचक बदनामी करणारं, पण त्याच वेळी ती स्त्री कोणत्या पक्षात आहे हे सांगून खोचकपणे केलेलं विधान आहे. मला तुम्हाला विचारायचा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये ह्या 4 प्रचारबंदीच्या कारवाया झालेल्या आहेत. निवडणूक आयोगानं पहिलं पाऊल तिथंच उचललेलं आहे. जिथं सत्ताधारी पक्ष राष्ट्रवाद, देशद्रोह, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे प्रचारात फोकस करत आहे, अशा वेळी उत्तर प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्रही अपवाद नाही आहे. मी वारंवार सांगतोय, निवडणूक जातीय समीकरणांवर जाते. कदाचित उत्तर प्रदेशमध्ये ती धार्मिक समीकरणांवर जात असेल म्हणून मग ह्या कारवाया होत आहेत. किंवा एक मेसेज गेला पाहिजे की तुम्ही जातीवाचक बोलू नका, धार्मिक विद्वेष पसरवू नका. निवडणूक आयोगाला सुद्धा कळत असेल की एखाद्या वेळेस या वक्तव्यांमधून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. आशिषजी, मिलिंद रानडे साहेब आणि विजय चोरमारे सरांनी जे सांगितलं तेच मला मगाशी सांगायचं होतं की सुप्रीम कोर्टाने जेव्हा या निवडणूक आयोगाला झापडलं एका केसमध्ये आणि त्यांना सांगितलं की भारतीय संविधानातल्या कलम 324 नुसार तुम्हाला अधिकार आहे अशा कारवाया करण्याचा, तुम्ही झोपा काढता का अशा शब्दात त्यांना म्हटलं आणि तेव्हा त्यांनी कारवाया सुरू केलेल्या. म्हणून या दिखाऊ स्वरूपाच्याच कारवाया आहे, काही तासांची प्रचारबंदी घालणं. आणि म्हणून मग हा विषय जो आहे जातीय धार्मिक तणाव निर्माण करणं किंवा जाती धर्माच्या आधारे मतं मागणं किंवा ध्रुवीकरण करण्याचा सतत प्रयत्न करणं, यासाठी माहीर तरबेज असे जे लोक आहेत त्यांच्यावर आधी कारवाई होण्याची गरज आहे. आणि म्हणून मग मोदी आणि शहांचं नाव सगळ्यात पहिले समोर येत असते आणि म्हणून मग त्यांच्यावर कारवाई करण्याची खूपच गरज आहे असं मला प्रकर्षाने वाटते. कारण की शेवटी अधिकार कायद्यामध्ये असतात, कर्तव्य कायद्यामध्ये असतात. हेच TN सेशनच्या वेळेस सुद्धा हाच कायदा होता आणि आजही हाच कायदा आहे. परंतु मगाशी मिलिंद रानडेंनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला माहिती नाही आहे आता कोणते अधिकारी तिथे कार्यरत आहेत ते, कारण की ते अधिकारच वापरत नाही. आणि अधिकार न वापरणारे अधिकारी नेमणं, अधिकार वापरण्याची क्षमता त्यांची काढून घेणं हे सुद्धा यंत्रणा भ्रष्ट करण्याचं एक काम आहे. आणि निवडणुकीच्या आधी व्यवस्थितपणे हे सगळं झालेलं आहे. कोणाच्या नेमणुका झाल्या पाहिजे, कोणाच्या नाही झाल्या पाहिजे आणि या सगळ्या व्यवस्थांनी आपल्यालाच सपोर्ट केला पाहिजे. हे जे तंत्रज्ञान आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे अत्यंत कसबपूर्ण पद्धतीने चोरांनी वापरलेलं आहे, दरोडेखोरांनी वापरलेलं आहे. आणि ते कोण आहेत हे चेहरे लोकांच्या समोर आहेत आणि त्याच्यामुळे ते निवडणूक आयोगाच्या सुद्धा समोर आहेत
त्यांना समोर आणलं पाहिजे, त्यांच्यावरचा पर्दाफाश केला पाहिजे, तरच आपण एक नवीन विचारसंहिता आणि त्याचं रोपण करू शकतो भारतीय लोकशाहीमध्ये, असं मला वाटते. ठीक आहे, मी पुन्हा जातोय शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. शिवराय कुलकर्णी, एक तर असा एक गोड समज म्हणा किंवा गैरसमज सत्ताधाऱ्यांमध्ये, सत्ताधारी भाजपमध्ये दिसतोय की न्यायालयाची चौकट, कायद्यांची चौकट, नियमांची चौकट ही आम्हालाच कळलेली आहे. आधी जे काही होतं ते नियमाला सारून नव्हतं, ते केवळ तुष्टीकरण करण्याच्या नात्याने होत होतं. नियम हे अपवाद होते, असा जो समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा जो काही असेल तो, त्यामुळं सुद्धा बऱ्याच वेळेला आकलन कमी होतं परिस्थितीचं, की खरंच आपल्याला जे कळतं ते पहिल्यांदा आपल्यालाच कळलेलं आहे, नवसाक्षात्कार आपल्यालाच झालेला आहे, असं काहीसं होतं. आशिषजी, एकतर गेल्या 10 मिनिटापासून मी ही चर्चा ऐकत असताना मी शांत बसलो होतो. या 10 मिनिटामध्ये आचारसंहितेचा दुरुपयोग नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं सरकार कसं करून घेत आहे याची वक्तव्य या ठिकाणचे सगळेच मान्यवर करत होते. त्यातले जे पत्रकार मित्र आहेत त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, पण जे राजकीय पक्षांचे सदस्य आहेत त्यांनी किमान ही भाषा एवढ्यासाठी बोलू नये की या देशाचा संपूर्ण इतिहास बघा, स्वातंत्र्यापासूनचा. निवडणूक आयोग काही काल जन्माला आलं नाही. निवडणूक आयोग कसं राहत होतं या देशामध्ये हे त्यांनीच मागे वळून पाहावं जरा. या देशामध्ये इंदिराजींचं सरकार होतं, या देशामध्ये राहुल गांधींचं सरकार, राजीव गांधींचं सरकार होतं, या देशामध्ये मनमोहन सिंगचं सरकार होतं, नरसिंहरावचं सरकार होतं. निवडणूक आयोग कसं काम करत होतं, निवडणूक आयोग कोणाच्या खुट्याला बांधल्या गेलेलं होतं, निवडणूक आयोग किती कारवाया करत होतं, किती विधानांवर इंदिराजींवर कारवाया झाल्या, किती विधानांवर केंद्रीय नेत्यांवर कारवाया झाल्या, याचा जरा गोषवारा मांडा. आज नरेंद्र मोदीजींची जे जे तुम्हाला आक्षेपार्ह वाटतंय की एक मत पुलवामाच्या शहीदांसाठी दिलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यामुळे आक्षेपार्ह काय? आम्ही भाजपच्या व्यासपीठावरून झालेला आहे, प्रचार सभेतून झालेला आहे, असं त्यांनी कुठेही म्हटलं मन की बात मधून नाही झालेला. शिवराय कुलकर्णी, बिलकुल म्हणू, ते मन की बात कार्यक्रमातून झालेलं नाहीये, आतंकवादी निवडणूक प्रचार सभेच्या व्यासपीठावरून झालेला आहे. हल्ल्यानंतर आशिषजी मला मान्य आहे, आशिषजी आतंकवाद्यांच्या हल्ल्यानंतर ज्या सरकारने कठोर पावलं उचलले, 2 दिवसाच्या आत अभिनंदन नावाचा विंग कमांडर इम्रान खाननी हातामध्ये रुमाल गुंडाळून असा सहर्ष तुम्हाला जिनेवा कन्व्हेन्शन आला असेल ना, त्यांनी हे सांगायचं नाही का? हो, ज्यावेळी बांगलादेशचे आणि पाकिस्तानचे, ज्यावेळी पाकिस्तानचे आणि बांगलादेशचे तुकडे केले इंदिराजींनी, त्यावेळी या देशाने इंदिराजींना श्रेय दिलं की नाही दिलं? लढायांमध्ये जेव्हा जेव्हा इंदिराजी पंतप्रधान म्हणून जिंकल्या तेव्हा इंदिराजींनी याचं श्रेय घेतलं की नाही आणि त्यांना ते दिलं की नाही? जर भारताची जनता श्रेय माझा वेळ संपलेला आहे, माझा वेळ संपलेला आहे, प्लीज भाई जगताप उत्तर द्या. निवडणुकीमध्ये मांडणार आहोत. इंदिरा गांधी सगळं एक मिनिट, नरेंद्र मोदी ज्या डाव्यांनी 350 हिंदुत्ववादी कार्यकर्ते मारले त्यांनी आचारसंहिता शिकवायची का मला? आम्हाला पटकन उत्तर द्या, वेळ संपलाय. 300 हिंदुत्ववादी कार्यकर्ते ज्यांनी मारले, घरात घुसून मारले. नाही, मला फक्त आता त्यांना शिवराय कुलकर्णींना फक्त एक गोष्ट फक्त निदर्शनास आणून द्यायची आहे की इंदिरा गांधींनी जे काय तुम्ही ह्याचं सांगताय, मग ती आणीबाणी असेल वगैरे वगैरे, त्याचं कधी कोणी समर्थन केलं नाही. आज जी अघोषित आणीबाणी आहे त्याचं काय करायचं? आज जे देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने हे करतात आहे त्याचं काय करायचं? आणि आपल्या माहिती करता, म्हणजे तुम्ही तसे माहिती ठेवता, शेषन ज्या वेळेपासून या यंत्रणेचे प्रमुख झाले त्या काळापासून बहुतेक वेळा काँग्रेसच सरकार होतं आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांनी ज्या ज्या कारवाया केल्या त्यांना आम्ही सामोरं गेलेलो आहोत. त्यामुळे असं समजण्याचं कारण नाही. आज काय होतंय नेमकं? अहो, आज असं आहे की ह्या सगळ्या यंत्रणा दावणीला कुत्र्यासारख्या, यावर आपण चर्चा केली आहे. आज काय होतं यावर आपण त्यामुळेच हे सगळं बोललं जातंय. असीम सरोदे, तुमच्याकडे 10 सेकंद आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पडून जर लास्ट रिमार्क, मग मला शेवटी याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? असीम सरोदे, 10 सेकंद लास्ट रिमार्क. आशिषजी मला एवढं सांगायचं आहे की काँग्रेसने केलेल्या चुकांमुळेच त्यांना सत्तेतून बाहेर जावं लागलेलं आहे
आणि ज्या अपेक्षेने लोकांनी मोदींना आणि अमित शहाना ही सत्ता दिली याचा एवढाच उद्देश होता की तुम्ही आम्हाला आदर्श सरकार दाखवा ना. तुम्ही काय सतत हे त्यांनी असं केलं, यांनी असं केलं, त्यांनी इतके मारले म्हणून आम्ही असं करणार. माफ करणार नाही भारतीय जनता तुम्हाला. ठीक आहे, असं ठीक आहे, कधी ठीक आहे. राजकारणामध्ये त्यांनी असं केलं म्हणून आम्ही 70 वर्ष 5 वर्ष 10 सेकंद करणार का? 10 मान्य नाही आहे भारतीय मतदार. पुलवामाचं जर काही उदाहरण घेतलं ज्याचं समर्थन कुलकर्णींनी केलं तसं जर काही बोलायचं झालं तर जे 40 लोक मेले त्याची जबाबदारी पण नरेंद्र मोदींनी स्वीकारली पाहिजे. 300 किलो RDX आलं त्याची जबाबदारी नरेंद्र मोदींनी स्वीकारली पाहिजे आणि जनतेने या गुन्ह्याबद्दल त्यांना पहिली शिक्षा केली पाहिजे या निवडणुकीत, असं म्हणायचं का? शिवराय कुलकर्णी उत्तर द्या, 10 सेकंद. नाही असं आहे की असीम सरोदेंनी काय तो उत्तर चष्मा देणार लावून ते त्या ठिकाणी बसलेले आहे आणि ते ज्यांची साथ देतात ते डावे जे स्वतःला पुरोगामी म्हणत होते, पुरोगामी आणि जे बुद्धिजीवी आणि हे सगळे कथित धर्मनिरपेक्ष लोक यांनी या 4 वर्षामध्ये प्रचाराची ही पद्धत अवलंबली आहे. कशाची अघोषित आणीबाणी आहे? डाव्यांनी 350 तुम्ही काय कत्तल निर्बुद्ध केली जीव तिथे आहे का? आमच्या कार्यकर्त्यांची आणि इथे इतक्या ओपनली बोलतायत, ही काय अघोषित आणीबाणी आहे? तुम्ही 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 तिथे बसून वाटेल ते आरोप करता, वाटेल ती भाषा बोलताय. हे स्वातंत्र्य तुम्हाला कशाची अघोषित आणीबाणी? राज्यघटनेनं दिलंय पुरस्कार फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, राज्यघटनेचं केली नाही. त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य तुम्ही नाही दिलं. तुम्ही सांगू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलंय. ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे. अडचणीची मी वाटते. शेवटी विजय चोरमारे 10 सेकंद लास्ट रिमार्क, तुम्ही साइन ऑफ करा. हा. निवडणूक आयोगानं कणखर व्हायला पाहिजे. निवडणूक आयोगावर असलेल्या व्यक्तींनी स्वाभिमान स्वतःचा जागृत ठेवला पाहिजे. अहो, फाटक्या खिशाची माणसं सुद्धा आत्मभान किंवा स्वाभिमान यासाठी फार झटत असतात आणि इथं एवढ्या मोठ्या पदावर असलेली माणसं पदासाठी लाचार होऊन सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनतात किंवा सत्ताधाऱ्यांच्या ओंजळीनं पाणी पितात. हे वाईट नाही. खरं तर त्यांनी असलेले अधिकार वापरायचे आहेत आणि तो अधिकार वापरण्यामुळे आपल्या घटनेचा सन्मान होणार आहे, आपल्या राज्यघटनेचा सन्मान, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे मला वाटतं. त्यासाठी निवडणूक आयोगानं मग कुणी असतील, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मोदी असतील, शाह असतील किंवा आणखी कुणी, जे कुणी सापडतील त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी कठोर कारवाई करावी, जेणेकरून जे छोटे मासे आहेत ते असे वळवळ करणारे त्यांना त्यांच्यावर जरब बसेल असं मला वाटतं. ठीक आहे, मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. खरं तर परवा म्हणजे गुरुवारी 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. असे 7 टप्पे आहेत. अजूनही 1 महिन्याहून अधिक काळ म्हणजे 23 मेला निकालाचा दिवस आहे, तोवर प्रचार हा रंगणार आहे. अशा वेळी या प्रचाराची पातळी खालवता कामा नये. ठीक आहे, जे काही मुद्दे तुम्ही घेऊन मतदारांसमोर जनतेसमोर जाता आहात ते न्या, पण प्रचाराची पातळी वैयक्तिक पातळीवरती नेऊ नका. आरोप प्रत्यारोपांना सुद्धा एक मर्यादा असली पाहिजे. एक संकेत जे घालून दिलेले आहेत राज्यघटनेनं किंवा आचारसंहितेनं ते पाळले गेले पाहिजेत, इतकीच किमान अपेक्षा आहे. मी इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.